तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जीवन अचानक का बदलते? का काही लोकांच्या आयुष्यात वादळ येते आणि का काही जण त्या वादळातही उभे राहतात? आजची ही कथा आहे एका मुलीची, जी हार मानू शकली असती पण थांबली नाही. ही कथा आहे वेदना आणि धैर्याची आणि शेवटी आशेच्या जिंकण्याची. माया नावाची एक साधी मुलगी होती. तिच्या डोळ्यात स्वप्ने होती. तिच्या हसण्यात निरागसता होती. घरात आनंद होता. पण एक साध्या तपासणीनंतर सगळं बदललं. डॉक्टरांनी शांत आवाजात काही सांगितलं. तो शब्द इतका जड का वाटला? तो शब्द होता कॅन्सर. तो रिपोर्ट खरंच तिचाच होता का? असं का तिच्याच आयुष्यात घडलं? ती इतकी काळजी घेत होती तरी का? देवाने तिलाच का निवडलं? तिच्या आईचे डोळे का पाणावले? वडील अचानक शांत का झाले? मायाचं हसू एका क्षणात हरवलं का? हे स्वप्न होतं की कठोर सत्य? रात्री ती छताकडे पाहत पडून राहायची. उद्याचा दिवस तिच्यासाठी कसा असेल? केमोथेरपी म्हणजे नेमकं काय असतं? केस गळतील का खरंच? लोक दया दाखवतील का? मैत्रिणी दूर जातील का? ती आरशात स्वतःकडे पाहू शकेल का? की ती स्वतःलाच ओळखणार नाही? पहिल्या केमोच्या दिवशी तिचे हात थरथरले. ती रडली नाही, पण मनात वादळ होतं. आईचा हात तिने घट्ट पकडला. ती कमकुवत होती की मजबूत? शरीर हरत होतं की मन जिंकत होतं? तिचे केस हळूहळू गळू लागले. आरशात दिसणारी ती माया होती का? की एक नवी लढणारी स्त्री जन्म घेत होती? लोकांच्या नजरा बदलल्या का? काहींनी दया दाखवली का? काहींनी दूर राहणं पसंत केलं का? ती एकटी पडली होती का? की ती स्वतःशी बोलायला शिकली? वेदना असह्य होत्या का? रात्री ती देवाला प्रश्न विचारायची का? देव शांत का राहिला? एक दिवस डॉक्टरांनी काही सांगितलं. रिपोर्ट चांगला नव्हता का? उपचार कठीण होणार होते का? जगण्याची टक्केवारी कमी होती का? आईने हे ऐकून काय अनुभवलं? मायाने हसून का उत्तर दिलं? ती घाबरली नव्हती का? की तिने भीतीला नाव दिलं होतं? तिने डायरी लिहायला सुरुवात केली. ती रोज स्वतःला प्रश्न विचारायची. आज मी किती मजबूत राहिले? आज मी किती हसले? आज मी कोणाला धैर्य दिलं? ती स्वतः आजारी असूनही इतरांना समजवायची. हे कसं शक्य होतं? ती स्वतः वेदनेत असूनही प्रकाश कसा देत होती? मग अचानक एक दिवस तिला समजलं की तिचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात आहे. हे ऐकून जग थांबलं का? तिने रडून हंबरडा फोडला का? ती खचली का? की ती आणखी शांत झाली? तिने आईला मिठी मारली. ती मला म्हणाली, मी घाबरत नाही. ती हार मानणार होती का? की शेवटच्या श्वासापर्यंत लढणार होती? तिने हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांना भेटायला सुरुवात केली. ती त्यांना हसवायची. ती त्यांना सांगायची, आपण जिंकू. ती स्वतः शेवटच्या टप्प्यात असूनही इतरांसाठी आशेचा किरण झाली होती. हे कोणते सामर्थ्य होते? एक मोठा ट्विस्ट इथेच होता. काही महिन्यानंतर तिचे रिपोर्ट आले. डॉक्टर चकित झाले. ट्यूमर कमी झाला होता. हे कसं शक्य होतं? औषधांनी चमत्कार केला का? की तिच्या जिद्दीने शरीरालाही लढायला शिकवलं? तिचं मन आधी जिंकलं होतं का? उत्तर साधं पण खोल होतं. माया आजारी होती पण हरलेली नव्हती. तिने कॅन्सरला प्रश्न केला नाही. तिने स्वतःला उत्तर दिलं. ती म्हणाली, मी आज जगेन. मी भीतीला मला थांबवू देणार नाही. मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आणि तिच्या या निर्धारानेच चमत्कार घडवला. आज माया पूर्णपणे बरी आहे.
तिचे केस पुन्हा वाढले आहेत, पण तिच्यातली ताकद वेगळी आहे. ती आता इतरांना प्रेरणा देते. ती सांगते, कॅन्सर मला हरवू शकला नाही, कारण मी आधी मनाने जिंकले होते. तिने सिद्ध केलं की शरीरात आजार असतो, हार मनात असते. जर तुम्ही सध्या अंधारात असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच हरलो आहे का? की मी अजून लढतो आहे? मायाने कॅन्सर जिंकला कारण तिने आशा सोडली नाही. तुमचं युद्ध काहीही असो, तुम्हीही जिंकू शकता. तुम्ही एकटे नाही. तुमची कथा अजून संपलेली नाही. कधीकधी सर्वात मोठा विजय फक्त आजचा दिवस पार करण्यात असतो. विश्वास ठेवा स्वतःवर. भीतीवर नाही तर धैर्यावर चालत राहा. आणि लक्षात ठेवा, आशा जिंकतेच. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. अशा प्रेरणादायी कथा पुढेही ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक कोणाला धैर्य देऊ शकतो. तुमचा एक शेअर कोणाला वाचवू शकतो. पुढच्या कथेसाठी तयार राहा आणि आशा जिवंत ठेवा.